ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय आता खास मुलाखत। उदय सामंत आता आपल्या सोबत आहेत। काल त्यांच्या गाडीच्या ताफ्यावरती जो हल्ला झाला, गाडीवर हल्ला झाला, त्याच्या संदर्भात आपण त्यांना विचारतोय। आतापर्यंत पोलीस तपासातून जी माहिती समोर आली त्यातून हे स्पष्ट होऊ शकले का उदयजी की हा हल्ला नेमका कोणी केला आणि कोण होतं त्याच्या मागचा? मी काल देखील चॅनलला सांगितलं, आज देखील मी पोलिसांकडून याची माहिती घेतली। त्याच्यामध्ये पोलिसांचं म्हणणं आहे की सभा तिथे असल्यामुळे सीएम साहेबांचा कॉन्वॉय हा दुसऱ्या मार्गाने गेला आणि माझ्याबरोबर जो Y+चा कॉन्वॉय होता तो दुसऱ्या मार्गाने गेला। मी सिग्नलला थांबलो, त्याच्यानंतर हा सगळा प्रकार घडला। ह्याच्यामध्ये जी काही नावं आहेत ती CC फुटेजमधून आता पुढे आलेली आहेत। काही लोकांना अटक देखील झालेली आहे। मी ह्याच्याकडे बघताना या भावनेतनं बघतो की असे प्रकार हे महाराष्ट्रामध्ये घडता कामा नयेत। राजकारण हे लोकशाहीच्या मार्गाने चाललं पाहिजे, राजकारण हे विचारानं चाललं पाहिजे। अनेक महाराष्ट्रातली अशी ज्वलंत उदाहरणं आहेत की जे स्वतःचे राजकीय हाडवैरी होते, परंतु त्यांचं राजकारण हे आरोग्यदायी होतं। ज्याचा उल्लेख परवाच्या संजय राऊतांच्या मुलाखतीमध्ये उद्धव साहेबांनी केला की राजकारण हेल्दी असलं पाहिजे, परंतु राजकारण आरोग्य बिघडवणारं, तोडा फोडा, मर्डर करा, मारून टाका, काळं फासा, कानपाट फोडा, गाडी फोडा, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उपयोगाच्या नाही। ठीक आहे, मी जर उदयजी ज्या शिवसेनेत तुम्ही काम केलं, आताही तुम्ही स्वतःला शिवसैनिकच म्हणता, शिवसेनेची तर हीच आतापर्यंतची कार्यपद्धती राहिली आहे ना। शिवसेना अशाच पद्धतीने वागत आलेली आहे। शिवसेनेतल्या नेत्याने आतापर्यंत जेव्हा जेव्हा बंड केलं, अगदी भुजबळांपासून ते सगळ्यांना या सगळ्याला सामोरं जावं लागलेलं आहे। काळ बदलला की त्या पद्धतीनं बदलावं लागतं आणि आपल्याला माहीत असेल, आपण देखील अनेक वेळा चॅनलमधनं दाखवलं आहे की बाळासाहेबांनंतर शिवसेनेची सूत्र ज्यावेळी उद्धव साहेबांकडे आली त्यावेळी एक सुसंस्कृत चेहरा हा महाराष्ट्रासमोर आला असं सगळ्या चॅनलने दाखवलेलं होतं। आजही त्याच्याबद्दल मला काय म्हणजे उद्धव साहेबांबद्दल काय बोलायचा अशातला भाग नाही किंवा ज्यांच्या सभा होत्या त्यांच्याबद्दल बोलायचा अशातला भाग नाही, परंतु सेना स्टाईल म्हणजे काय? सेना स्टाईल म्हणजे काय मर्डर करणं असं होऊ शकतं का? सेना स्टाईल म्हणजे काय हातपाय तोडणं असं होऊ शकतं का? मला असं वाटतं की ही स्टाईल अशी असली पाहिजे, विचारांची असली पाहिजे। काळ बदलला की काळाबरोबर आपले विचार देखील बदलले पाहिजे। आजचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे। ठीक आहे, काल तुम्ही बघितलं असेल की माझ्यावर हल्ला झाल्यानंतर अनेक शिवसेनेच्या जे अटकेत असलेले स्थानिक आता पदाधिकारी आहेत त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की जो हल्ला केला, ज्यांनी हल्ला केला त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, ज्यांनी उदय सामंतला मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे। एका पदाधिकाऱ्यानं तर एवढी शिवीगाळ केली की त्यानं एवढी शिव्यांची डिक्शनरी कुठनं आणली हे मला माहीत नाही, पण शिवीगाळ करून सांगितलं की असे पळाले तसे पळाले, आम्ही मर्डरच करणार होतो, आता तानाजी सावंतांचा नंबर आहे। मग कशावरनं तापा सीएम साहेबांचा दुसऱ्या मार्गानं जर केला नसता तर हा हल्ला सीएम साहेबांवर झाला नसता। त्याच्यामुळं मला असं वाटतं की विचारांची लढाई ही विचारानं लढली पाहिजे। मी किती मोठा आहे किती छोटा आहे, अनेक चॅनलमधनं मी बघितलं की सुभाष देसाई साहेब सांगतात की ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, नीलमताई सांगतायत की हे शिवसैनिकच नव्हते, काल शिवसेनेचे पदाधिकारी सांगतायत आम्हाला याच्याबद्दल अभिमान आहे। काही शिवसैनिकांनी तर सांगितलं की आम्ही चाबूक नेऊन दिलेले होते नेत्यांकडे आमची चामडी सोलण्यासाठी, काही लोकांनी सांगितलं आणि क्लिप याच्यामध्ये व्हिडिओ क्लिप आहेत, हे माझं नाही आहे, ते मी काही सांगत नाही आहे, हे सगळं मी तुमच्या चॅनलला पाहिजे तर पाठवून देतो। परंतु महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती ही प्रचंड खालच्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत। मला एक सांगा ना की महाविकास आघाडीमध्ये शरद पवार साहेब देखील होते, अजितदादा देखील होते, अशोक चव्हाण देखील होते, त्यांच्याकडनं पण सत्ता गेलेली आहे, परंतु त्यांच्याकडनं असं कुठं झालंय का ह्याची गाडी फोड, त्याला मार, हे कर ते कर, त्यांची पण सत्ता गेलेली आहे। अजितदादांचं देखील उपमुख्यमंत्रीपद गेलेलं आहे। म्हणजे सत्ता गेल्याच्या अस्वस्थतेतून हे होतं असं तुमचं म्हणणं आहे आणि सत्ता गेल्याच्या अस्वस्थतेतून हे घडतंय का, घडून आणलं जातंय का? जनता असं म्हणते। काही लोकांनी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्या सभांना प्रतिसाद मिळतोय, एकनाथ शिंदे साहेबांचं जे उत्स्फूर्त स्वागत केलं जातं त्याच्यामुळं हा पोटसूळ उठलेला आहे। आणि माझा सिंपल प्रश्न आहे, मला कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे, सुभाष देसाई साहेब काय आहेत, विनायक राऊतांनी पण काल सांगून टाकलेलं आहे की ती शिवसैनिक नाही आहेत, नीलमताईंनी देखील कुठच्यातरी स्टेटमेंटमध्ये आता सांगितलं की शिवसैनिक नाही आहेत, काही लोकांनी सांगितलं उदय सामंतचा ताफा मुद्दाम तिथं आला। त्या सगळ्या भंपक गोष्टीकडे मला काही लक्ष द्यायचं नाही। मला फक्त एकच विषय या ठिकाणी मांडायचा आहे की जी फोटोमधनं हत्यारं दिसत आहेत त्यांच्या हातामध्ये, ती हत्यारं घेऊन ही सगळी मंडळी
सभेला गेली होती का, याचा खुलासा फक्त मला पाहिजे. मला याच्या पलीकडे काही नको. म्हणजे ते कोण होते, कशा पद्धतीने होते, म्हणजे हातात दगड बांधून येणं. म्हणजे आपण तानाजी चित्रपट बघितला असेल, शेवटच्या ह्याच्यामध्ये ढाल तुटल्यानंतर जसं फडका बांधून काही लोक येतात, तसं ऑलरेडी दगड हातामध्ये ठेवून फडका बांधून आलेले लोक त्याच्यामध्ये दिसत आहेत. काही लोक तर माझ्या बॉनेटवर नाचताना दिसत आहेत. काही लोकांनी तर जो हात वर करून काचेवर मारलेला आहे त्यांच्या हातामध्ये काय आहे हे देखील त्या चित्रामध्ये आणि त्या फोटोमध्ये स्पष्ट दिसते. मग आता कारवाई झाल्यानंतर हे नव्हतेच, त्यांच्यावर आकसापोटी होते. मी जर देसाई साहेबांच्या इथं असतो, देसाई साहेबांना जसा प्रश्न विचारला तसा मला विचारला असता तर मी सांगितलं असतं की हे त्याच्यातले 20 लोक आहेत, ही ताब्यामध्ये घ्या. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राची संस्कृती विचाराला संपवणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हाणामारी करून, मर्डर करून, ठार मारून एखाद्याचा विचारच संपवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आणि जी काय संस्कृती काल हल्ल्यातनं पुढे आलेली आहे ही अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे. पण आता अशा वेळी समजा जी वेगवेगळी वक्तव्य येत आहेत त्याच्यामध्ये नेतृत्वाकडून अतिशय आक्रमक भाषा वापरली जाते शिवसेनेच्या नेतृत्वाकडून. ही आक्रमक भाषा त्याचं हे प्रतिबिंब आहे असं तुम्हाला वाटतं का? नक्की तसं असू शकतं, पण मला याच्यामध्ये दुसरं एक सांगितलं पाहिजे की एखाद्या नेत्याचा विचार पटला नाही म्हणून दुसऱ्या नेत्याबरोबर जाणं ही महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जगामध्ये अनेक उदाहरणं आहेत. हीच लोकशाही आहे, हीच देशाची लोकशाही आहे. घटनेनं तो मला अधिकार दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि घटना जर आपण पाळत असू तर त्याच्यामध्ये तो मला लोकप्रतिनिधी म्हणून अधिकार दिलाय ना. पण मी हे कृत्य केल्यानंतर त्याला घटनेनं हा पण अधिकार दिलेला आहे की माझी ज्यावेळी विधानसभेची निवडणूक येईल तुमचा विचार तिथं मांडा, उदय सामंत चुकला म्हणून सांगा, जनतेला जर पटलं, मतदारांना जर पटलं तर मला ते पाडतील, ते मला शिक्षा देतील. पण असं असताना मारामारी करणं हा त्याला प्रकार आहे का? म्हणून काल मी रात्री सगळं आटपल्यानंतर एक ट्विट केलंय. किती लोकांनी ते बघितलंय मला माहीत नाही, काही लोकांनी ते बघावं, नेते मंडळीने ते बघावं. मी त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलं, तुम्ही आम्हाला गद्दार म्हटलं, आम्ही शांत बसलो. तुम्ही आम्हाला बाटगे म्हटलं, आम्ही शांत बसलो. तुम्ही आमच्या आईवडिलांना शिव्या दिल्या, आम्ही शांत बसलो. पण लोकशाहीच्या मार्गातनं विचार बदलल्यानंतर तुम्ही जर आम्हाला ठार मारणार असाल तर हे कितपत योग्य आहे? आणि म्हणजे उदय सामंत शांत आहे म्हणजे असहाय्य आणि हतबल आहे असं कोणी गैरसमज करून घेऊ नये. कुठंही आमच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये, आमच्या मतदारसंघामध्ये, आमच्या जिल्ह्यांमध्ये बिघडू नये याची आम्ही. उदयजी, तुम्ही सामंजस्याची भूमिका घेताय आता या घडीला, तुमची ही भूमिका आहे की असं होता कामा नये. पण शिवसेनेतल्या अशा काही पदाधिकाऱ्यांचे वेगवेगळी जी वक्तव्य आली, गाड्यात फोडा तोडा किंवा ह्यांना धडा शिकवा अशा प्रकारचे, ही स्टंटबाजी आहे, नेतृत्वाच्या जवळ जाण्याचा हा प्रयत्न आहे की नेमकं काय आहे? याकडे तुम्ही कसं पाहता? मला तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. ही स्टंटबाजी आहे. ज्यांना नेतृत्व मिळत नव्हतं, जे झाकले गेलेले होते ते आता हे वर आलेले आहे. आणि आम्ही उद्धव साहेबांच्या, आदित्य साहेबांच्या किती जवळचे आहोत हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. आत्ता मी तुम्हाला पाहिजे तर माहिती जर दिली पुराव्यानिशी तर सांगेन की जे आता ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, कालपर्यंत जे सांगत होते, म्हणजे मी त्याचा शब्दप्रयोग करत नाही की उदय सामंत पळाला, कसा पळाला, काय पळाला, जे पदाधिकारी बोलत होते त्यांचे नातेवाईक आता मला फोन करत आहेत की आम्हाला एक वेळ त्याला माफ करा, त्याच्यावर गुन्हे दाखल झालेत. मला आपल्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की भडकवणं फार सोपं आहे. मुलांनी हातात दगड घेतल्या, काठ्या घेतल्या, लाठ्या घेतल्या, हॉकी स्टिक घेतल्या, एखाद्यावर हल्ला केला की गुन्हे त्यांच्यावर दाखल होतात, भाषण करणाऱ्यांवर होत नाहीत. ते घरी जाऊन शांत झोपतात. देसाई साहेबांनी जे सांगितलं की हा उत्स्फूर्तपणा होता, देसाई साहेबांनी खरं माझ्या गाडीवर येऊन दगड मारला असतं तर मी त्यांचं कौतुक केलं असतं की खरोखरच ज्वलंत विचार, आक्रमक विचार देसाई साहेबांनी सांभाळलेला आहे. आज तुम्ही त्यांना भडकवलं, आज मला दुःख आहे. हे पण मी तुम्हाला सांगतो जाहीरपणानं. मी काल माझं पहिलं स्टेटमेंट दिलं आहे की या सगळ्या वातावरणामध्ये, या सगळ्या माहोलमध्ये जर महाविद्यालयीन विद्यार्थी असतील तर त्यांच्यावर कुठची कारवाई करू नये. त्यांच्याबद्दल माझं काही मत नाही, कारण त्यांचं करिअर. बरोबर आहे, तुम्ही ती अतिशय चांगली भूमिका घेतली असं तुम्ही म्हणताय. पण एक पोलीस तपासातून बाब समोर आल्याचं सांगितलं जात आहे, ती म्हणजे तुमचा जो सगळा ताफा होता तो ताफा चुकीच्या दिशेने गेला आणि तो त्या मॉबच्या तावडीत सापडला, म्हणून हे सगळं घडलं असं सांगितलं जात आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ठीक आहे ना, पोलिसांबद्दल मला काही बोलायचं नाही म्हणून काय ठार मारायचं? माझा कदाचित मार्ग चुकला असेल, मी बनवायच्या मागणं गेलो नसेल म्हणून साहेब काय ठार मारायचं? ही काय लोकशाही आहे? म्हणजे मला एक कळत नाही की कॉन्वायचा मार्ग चुकला
मी काही गाडी चालवत नव्हतो, हम्म, मी गाडीच्या मागं बसलेलो होतो, हम्म, मी गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेलो होतो, माझा सहकारी मागं बसलेला हा. होता, समोर माझ्यासमोर पोलिसांचं एस्कॉर्ट होतं. हा, पुढे कुठच्या मार्गाने न्यायचं हे मी त्यांना सांगितलेलं नव्हतं. हो, कुठचा सेफ कुठचा मार्ग होता तो त्यांनी ठरवायचा होता. पण मला पोलिसांना अजिबात दोष द्यायचा नाही, तो योगायोग होता. हा. पण मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे की भले कॉन्वॉय चुकला असेल म्हणून काय हत्यारे घेऊन मारायचं? ठीक आहे. म्हणजे मला लॉजिक कळत नाही. ठीक आहे, नजर चुकीनं मार्ग बदलला असेल म्हणून त्याचं उत्तर काय उदय सामंतला ठार मारणं? हम्म, मी जर बाबा ठीक आहे. तिथं थांबून कोणाला चॅलेंज दिलं असतं, त्या मॉबमधनं जाणाऱ्यांच्या समोर उतरलो असतो तर हे सगळं ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही बहुत महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे, पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे सगळं शोभणारं नाहीये. जो बेरंग गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला आहे तो आपल्या सगळ्यांसाठी चिंताजनक आहे. ही लढाई विचारांनी लढली जावी, ती रस्त्यावरची लढाई हातघाईवर येऊ नये हीच अपेक्षा आहे. त्याला हिंसेचं गालबोट लागू नये हीच अपेक्षा आहे. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. याचसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.